नाशिकमध्ये उमेदवाराचं नावच सापडत नव्हतं, त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ झाला। भगूरच्या नगर परिषद निवडणुकीवेळी उमेदवाराचंच नाव नसल्यानं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। उमेदवाराचंच नाव यादीमध्ये सापडत नव्हतं, त्यामुळे आता गोंधळ झालेला आहे। अहो नाव नाही, यादीत घोळ आहे। अनुक्रम नंबर प्रमाणे यादीला नाव येतं। मूळ यादीच्या अनुक्रम नंबरने नाव येते। तिकडे आले का म्हणते ते इकडे जा, तुम्ही इकडे जा। त्या मतदाराचा घोळ होऊ राहिला, त्याला वेळेवर मतदान होऊ नाही राहिलं त्याचं। आता या यादी तुम्हाला पाहून घ्या, तुम्ही सिरियल पाहून घ्या, परत जा 2 नंबर खोलीत, कुठं यादी चालू होते अनुक्रम नंबर। तसे याद्या बघतात, ते चेक करतात, ते पण अजून मतदानाला सुरुवात झालेली आहे, पण यादीमध्ये नाव नाहीये। काही गोंधळ झालेला ते मला पण सांगता येत नाही। तुम्ही किती ठिकाणी नाव चेक केलं? किती? मी तिघे हॉल याच्या रूम मध्ये बघितले नावं, पण अजून काही मला माझं नाव दिसत नाहीये। बघते, माझं नाव शीतल सचिन शेटे, मी उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 1 मधनं आहे। तुमचंच नाव सापडत नाही? हो। तर तिकडे पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा झालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय। दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली असल्याचंही पाहायला मिळालेलं आहे। आणि यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगर मधून आहे। खुलताबाद या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे। उमेदवार मतदाराला मतदान केंद्रावर नेत असल्याचा आरोप आहे। निवडणूक अधिकाऱ्यांवरती दुजाभाव करत असल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, तर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती मात्र नियंत्रणात आलेली आहे। तुमच्या घरचे माणसं आहे का ते सांगा मला। घरचा स्थिती आम्हाला काय हरकत नाही। नाही तुमचं काम नाही, ते तुमचं काम। राडा झालेला आहे। रिव्हॉल्वर दाखवल्याचा मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाचा आरोप आहे। तटकरेंचे समर्थक सुशांत जाबरेंना मारहाण झाल्याचा आरोप आहे। विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। तुफान हाणामारीच्या दरम्यान वाहनांची देखील इथे तोडफोड झाली आहे। तटकरेंचे समर्थक जाबरे यांना मारहाण करण्यात आली। महाडमध्ये भरत गोगावले तटकरेंच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला। मला महाराष्ट्र शासनाने सांगावं, मी आत्ताच माननीय मंत्री भरत गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे। आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार। आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा, आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं, आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत, त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे।
हा निंदनीय प्रकार आहे. कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं. लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये हा अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. तर पालघरच्या डहाणूमध्ये सुद्धा मतदान केंद्राच्या बाहेर राडा झाला. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये या ठिकाणी वाद झालाय. दोन्ही गटांमध्ये इथे धक्काबुक्की झाली आहे. आणि निवडणुकांसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा निकाल एकाच दिवशी म्हणजे आता 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठानं दिले आहेत. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता सर्व नगरपंचायत आणि नगर परिषदेची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे. मतमोजणी आणि निकाल 21 डिसेंबरला. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. नगरपंचायत नगर परिषदेची मतमोजणी पुढे ढकलली. आचारसंहिता ही 20 तारखेपर्यंत लागू असणार. निवडणुका निपक्षपातीपणे व्हाव्या असं कोर्टाचं मत. न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं जवळपास अनेक नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावे, अन्यथा 20 नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका दाखल होती. निवडणुका निकाल पुढे ढकलणं हे काही योग्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. यंत्रणेच्या अपयशामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास होतो असं फडणवीस म्हणाले. घोषित केलेल्या निवडणुका आणि निकाल पुढे जाणं हे पहिल्यांदाच घडतंय असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. संस्था खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल. पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही. अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे. पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो. आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे.